सर्वांना नमस्कार. माझं नाव पंकज मुळे. आज जर बघितलं तर स्टॉक मार्केटमध्ये अचानक आपल्याला क्रॅश बघायला मिळाला. निफ्टी जवळपास 23,500 पर्यंत आली. तर याच्या मागची कारणं शोधण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिलं कारण जे आहे, जे अमेरिका आणि इराण मधला जो समझोता करार होणार होता, याला अजूनही डिले होतोय कंटिन्युअसली. याच्यामध्ये चांगल्या न्यूज येण्याच्या ऐवजी बॅड न्यूज येत आहेत. त्यामुळे क्रूड ऑइलची किंमत जी आहे ती कंटिन्युअसली आपल्याला वाढताना दिसते आणि त्याचा बॅड इम्पॅक्ट जो आहे तो इंडियन मार्केटवर होतोय. दुसरं महत्वाचं कारण, FIS ची सेलिंग जी आहे ती थांबायचं नाव घेत नाहीये. मागच्या एका वर्षामध्ये जवळपास 2,70,000 करोड रुपये इंडियन स्टॉक मार्केटमधनं काढलेत. 2025चा डेटा बघितला, 3,20,000 करोड रुपये इंडियन स्टॉक मार्केटमधनं काढले. 2023चा डेटा बघितला, 3,10,000 करोड इंडियन स्टॉक मार्केटमधनं काढले. म्हणजे जेव्हापासनं नरेंद्र मोदी सरकारमध्ये आलेले 2014 पासनं, तेव्हापासनं मार्केटमधनं कंटिन्युअसली FIS फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मार्केटमधनं बाहेर जाते. मी तुम्हाला डेटा सुद्धा स्क्रीनवर दाखवतो प्रूफसाठी की मी जे बोलतोय ते खरं आहे. आणि असं का होतंय याच्या मागे जर बघितलं आपण तर आपल्या गव्हर्नमेंटचं फेल्युअर आहे. कारण की फॉरेन इन्व्हेस्टमेंटसाठी जे FIS आहेत यांच्यासाठी आपण काही केलंच नाहीये. यांच्यावर आपण भरमसाठ टॅक्सेस लावलेले आहेत. सिंपल सांगायचं झालं तर इंग्रजांच्या काळामध्ये जेवढे टॅक्सेस नव्हते ना, तेवढे टॅक्सेस आता सध्या इथं आहेत, आपल्यावर आहेत. पण एक महत्वाची गोष्ट आहे, आपल्यावर असू द्या टॅक्सेस, पण बाहेरचे जे लोक आहेत आपल्या इथे इन्व्हेस्टमेंट करणार आहेत, यांना इन्व्हेस्टमेंटची दारं आपण ओपन केली पाहिजे. यांच्यावर आपण कमी टॅक्सेस लावले पाहिजे, तरच ते आपल्या इथे इन्व्हेस्ट करतील पैसे. आणि याचं मूळ कारण जे आहे, आता युद्ध म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ग्लोबल मार्केटमध्ये अनिश्चितता, हे कारण नाहीये इंडियन इकॉनॉमीची खराब होण्याची परिस्थिती. मेन कारण जे आहे ते गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत. तुमच्या इथे जर बघितलं तर STT जर बघितलं आपण तर जवळपास 20% STT आहे, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. लॉंग टर्म कॅपिटल गेन जर बघितलं आपण तर जवळपास 12.5% लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे. तुम्ही फ्युचर ऑप्शन मध्ये ज्यावेळेस ट्रेड करता तुम्हाला हेवी चार्जेस द्यावे लागतात. ट्रान्झॅक्शन टॅक्सेस वाढवले, तुम्ही STT वाढवला, सगळ्या गोष्टीचे तुम्ही चार्जेस वाढवले. आणि ज्यावेळेस FIS आपली पोझिशन घेऊन येतात इंडियन मार्केटमध्ये, त्यावेळेस त्यांची अमाऊंट जी असते ती हेवी अमाऊंट असते. त्यामुळे त्यांनी कुठलाही ट्रेड केला तर त्यांना आता सध्या जास्त चार्जेस द्यावा लागत आहेत आणि रुपयाची व्हॅल्यू जी आहे ती दिवसेंदिवस कमी होते. त्यामुळे त्यांच्या हाताला काही लागत नाहीये. तर हा मेन मुद्दा आहे. तर गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये जर FIला जर आपल्याला अट्रॅक्ट करायचं आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये जर वाढवायची असेल, रुपया जर मजबूत करायचा असेल ना, तर सगळ्यात पहिल्यांदा जी लॉंग टर्म कॅपिटल गेन आहे ना STT, हा कशासाठी पाहिजे, हा झिरो करून टाका तुम्ही. क्रिकेटवर तुम्ही टॅक्सेस लावा. आता सध्या जर बघितलं आपण BCCIवर 0% टॅक्स आहे, कारण की NGO आहे ते, त्याच्यावर टॅक्सेस लावत नाहीये गव्हर्नमेंट. जिथं टॅक्स लावायला पाहिजे तिथं तुम्ही टॅक्सेस लावत नाहीयेत आणि ज्या ठिकाणी तुम्ही नाही लावायला पाहिजे, इंडियाची ग्रोथमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचंय, त्या ठिकाणी तुम्ही भरमसाठ टॅक्सेस लावतायत. तर हा दुसरा मुद्दा झाला. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मान्सूनचा. येणाऱ्या काळामध्ये मान्सून कसा असणार आहे, तर आता सध्या त्यासाठी बॅड न्यूज आलेली आहे. इंडियामध्ये मान्सून ह्या वेळेसचा हलका राहणार आहे, कमी राहणार आहे, म्हणजे पाऊस कमी पडणार आहे. तो किती कमी पडणार आहे, आता जवळपास 92 दिला होता, तर आज तो परत करून 90 करण्यात आलेला आहे. त्यामुळं इंडियन इकॉनॉमी जर बघितली आपण तर सगळी ॲग्रिकल्चरच्या राऊंड असते. म्हणजे जर पाऊस पडला चांगला तर लोक जास्त खर्च करतात, जर पाऊस कमी पडला तर लोक जास्त खर्च करत नाहीये, इकॉनॉमी फिरत नाहीये. त्यामुळं GDPची त्या पद्धतीने ग्रोथ होत नाहीये आणि हे सगळ्यात मोठं निगेटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळेही मार्केटने रिॲक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, MSCI इंडेक्स. म्हणजेच काय, फॉरेन इंडेक्स आहे, याच्यामध्ये रिबॅलन्सिंग करतात. चांगल्या कंपन्या ज्या आहेत त्या इंडेक्समध्ये घेतात आणि ज्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन कमी आहे त्या कंपन्या बाहेर करतात. बघा आता MSCI इंडेक्समध्ये काय झालेलं आहे की इंडेक्समध्ये सामील झालेल्या कंपन्या फेडरल बँक आहे, MCX आहे, नाल्को आहे, इंडियन बँक आहे. आणि MSCI स्टँडर्ड इंडेक्स बाहेर गेलेल्या होंडाई आहे, ज्युबिलंट फूड आहे, कल्याण ज्वेलर्स आहे, RVNL आहे, ह्या बाहेर गेलेल्या आहेत. हे जे बदलाव झालेले आहेत ना, याच्यामुळं ती हेवी पोझिशन जी आली होती, म्हणजे हेवी क्रॅश आला होता एकदम सडनली. बघायला गेलं तर 100-150 पॉईंटने निफ्टी खाली आला होता. हे मेन रिझन जे आहे हे MSCI इंडेक्सचं आहे. कारण की याच्यामध्ये काय होतं की दरवेळेस हे इंडेक्समध्ये ज्यावेळेस चेंज येतात ना, त्यावेळेस हेवी ऑर्डर प्लेस होतात, हेवी ऑर्डर सेलिंग येतात. त्यावेळेसच त्या मुवमेंटमध्ये जो गॅप होतो ना क्रिएट, त्याच्यामुळे ही सडनली सेलिंग येऊ शकते. तर बघा, गव्हर्नमेंटला काही ना काही गोष्टी चेंज कराव्या लागणार आहेत. त्याच्याशिवाय इंडियन इकॉनॉमी आपल्या पटरीवर येऊ शकत नाहीये. येणाऱ्या काळामध्ये स्टॉक मार्केटची कशा पद्धतीची चाल असू शकते, तर त्याचा सिंपल आन्सर आहे, जोपर्यंत ट्रम्प आहे आणि जोपर्यंत इंडियन गव्हर्नमेंट अशा पद्धतीने जर स्ट्रॉंग डिसिजन घेत नसेल ना, तर इंडियन स्टॉक मार्केटचं काही होऊ शकत नाहीये.
तुमच्या SIP जे आहेत ते तुम्ही चालू ठेवा. ज्यांनी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली त्यांनी सिलेक्टेड सेक्टरमध्ये सिलेक्टेड स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची त्याच्यासाठी पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की सिलेक्टेड फंड्समध्ये सिलेक्ट करा. SIP तुमची चालू राहा कंटिन्युअसली. आता मार्केटची व्होलॅटिलिटी वाढली आहे. आज विक्स बघितला तर जवळपास 12% विक्स वाढलेला आहे. त्यामुळं तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची ऑपॉर्च्युनिटी आहे. स्टॉक मार्केटमध्ये असे दिवस येत असतात 2 वर्ष 3 वर्षासाठी स्टॉक मार्केट परफॉर्म करत नाही आणि त्याच्यानंतर सडनली मार्केट 50% 60% परफॉर्म करतं. अशा पद्धतीनं सायकलमध्ये मार्केट चालत असतं. त्यामुळे लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी स्टॉक मार्केटमध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे. अशाच नॉलेजेबल कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.